प्यार हुआ इकरार हुआ. आज असा मस्तपैकी पाऊस पडलेला आहे आणि माझी नवीन छत्री कशी मस्त आहे ना. आता मी चालली आहे विरारला. ॲक्च्युली आमचे एक स्नेही आहेत, त्यांच्या मुलाचा आज मुंज आहे म्हणताना तिथे जाणार आहे. अर्थातच ट्रेनने जाणार. AC तिकीट, AC ट्रेनचं तिकीट काढलं की AC ट्रेन भले मिळो न मिळो, पण हे काय फर्स्ट क्लासच्या डब्यात तर बसायला मिळतं. आणि काही नाही, 10-20 रुपयाचाच फरक आहे AC ट्रेन आणि फर्स्ट क्लासमध्ये. तर तसं जाणार आहोत. आणि आज दिवसभर खूप म्हणजे खूप बिझी आहे, कारण आता विरारला जाऊन येणार, त्याच्यानंतर एक बारशाचा प्रोग्राम आहे, त्याच्यानंतर एक घरभरणीचा प्रोग्राम आहे. असं करत आज दिवसभर काय म्हणतात ना, एकदम फुल टू बिझी आहे. चला कुठे कुठे काय काय व्हिडिओ करायला मिळेल तसा मी करेन. आता मी हे मध्ये झुडिओमधून जो घेतला होता ना टॉप, तो घातलेला आहे. आणि मी खरं काल की परवा याच्यातून चपला घेतल्या, कशातून, वेस्ट साईडमधून, आपले हे काय कोल्हापुरी. तर दाखवते तुम्हाला, या बघा. पण ना मी आता त्या काही घालणार नाही आहे. मी आपल्या माझ्याच पावसाचे जे क्रॉक्स आहेत तेच घालून जाणार आहे. तर झुमका घातला आहे, मंगळसूत्र, 1-2 अंगठ्या चढवल्या आहेत आणि गुड टू गो. गजरे पण घेणार आहे, त्याच्यासाठी पिन, आकडा वगैरे घेऊन ठेवलेला आहे. आता स्टेशनला गेलं की मग गजरे घेऊ. टाटा, बाय बाय. ये देखो क्या लेके आए हम लोग. मग अशी ट्रेनमध्ये तुम्हाला दाखवलं तसं करवंद आणि जांभळं ती आता स्वच्छ धुतली आहे. 11:30 होती आणि आता किती वाजले रे? आता वाजले बरोबर 3 वाजता आम्ही आलो घरी. छान मस्त झाला प्रोग्राम. तो बटू वीर ना नाव त्याचं, इतका गोड होता आणि मस्त एन्जॉय करत होता तो. सगळी त्याचे ते विधी आणि फोटो सेशन, ते काठी घेऊन बसणं, सगळे त्याला भिक्षा देत होते, त्याच्यानंतर पाया पडत होते. छान वाटत होतं. आता मी जांभूळ खाते. कोंबडा निघाला, माहिती आहे का तुम्हाला? जांभूळ नाही, करवंद असं लाल निघालं ना की कोंबडा. म्हणजे ना असं खायच्या आधी म्हणायचं हा कोंबडा निघेल की कोंबडी. तर कोंबडा हा लाल आहे बघा, म्हणजे हा कोंबडा. मस्त आहे. बिया ना खातात बरेच लोक, पण मी नाही खात. ये कोंबडी है, ये व्हाईट है. चला, कोंबडा कोंबडी कोणाला राग नको यायला. दोघंही निघाले, छान आहे. पण आता जांभूळ खाऊन बघूया. ॲक्च्युली ना मी आल्या माझ्यासाठी कॉफी ठेवली आहे. मस्त आहे. चला आधी मी आता कॉफी ठेवते. कॉफी पिणार की मग मला फ्रेश वाटेल जरा. परत संध्याकाळचे जे कार्यक्रम आहे ते अटेंड करायची तयारी. जरा अर्धा तास रेस्ट करणार आणि मग पुढच्या तयारीला लागणार. आता तयार झाली आहे मी परत. आता चाललो आहे आम्ही चेंबूरला. त्याच्यासाठी मी ही साडी नेसली आहे. होळीच्या दिवशीची नेसली होती ना तीच आहे. तेव्हा फक्त मी व्हाईट ब्लाऊज किंवा क्रॉप टॉप घातला होता. आता ह्याच्यावर मी येल्लो फुल स्लीवचं क्रॉप टॉप घातला आहे. त्याच्यानंतर साधा सिंपल थोडा मेकअप केला आहे. मग अशी येताना गजरे आणले होते ते, झुमके, लॉंग मंगळसूत्र घातलं आहे.
आणि बस असे आता आम्ही सगळे निघालो आहोत चेंबूरसाठी. असं काल आल्यावर व्लॉग काही मी एंड नाही केला, तर म्हटलं चला आता आपण कामं सगळी झाली आणि तशी बऱ्यापैकी मी फ्री झाली, तर म्हटलं चला आता आपण कालचा जो संडे फंडेचा जो व्हिडिओ आहे तो एंड करूयात. ॲक्च्युली तुम्ही तर बघितलं सकाळपासून माझी कशी धावपळ होती, पण मला ना जरा पण थकायला नाही झालं. एकतर वजन मेन म्हणजे कमी केलं आहे त्याच्यामुळे, त्याच्यानंतर हेल्दी फूड खाल्लं जातं, स्ट्रेंथ राहते चांगल्यापैकी, आणि सगळे आपल्या मंडळींना भेटायचं होतं, असं सगळीच गोष्ट होती, त्यामुळे अजिबात थकायला नाही झालं. आणि डाएटचं म्हणाल तर मला माहिती होतं आज संडेचा जो दिवस आहे तिथे सगळं दिवसभर काही ना काही खाणं होणार आहे, तर म्हणून मी आधी 8 दिवस छान डाएट अगदी स्ट्रिक्टली फॉलो केलं, आणि आता पण 4 दिवस तर करणारच, कारण वीकडेजला ना काही नाही प्रॉब्लेम होत, छान डाएट फॉलो होतं. पण वीकेंड येतो ना, फ्रायडे सॅटर्डे संडे आला ना की कुछ तो गडबड हो जाती दिमाग में, मग वाटतं रे हे खाऊ का ते खाऊ का असं. चला काही हरकत नाही आहे. पहिले तर 6-8 महिने तर मी खूप छान स्ट्रिक्टली फॉलो केलं होतं, त्याच्यानंतर 1%, 2%, 3% असं करत करत थोडं चीट पण केलं, आणि आताही करतेच आहे असं. तुम्ही तर समजू शकतात. आणि की असं प्रोग्राम जे मी अटेंड केले तिकडे काय काय खाणं असेल. सकाळी पण बासुंदी पुरी आणि मग 2 भाज्या, डाळ भात सगळंच, त्याच्यानंतर संध्याकाळी दोन्ही ठिकाणी तसंच आमरस वगैरे. पण मग मी ते सगळं मॅनेज केलं बरोबर, की सकाळी मग मी 4 पुऱ्या आणि माय ऑल टाईम फेवरेट बासुंदी होती ती खाल्ली. त्याच्यानंतर बारशाच्या इथे तर स्नॅक्स पण त्यांनी ठेवले होते, आणि जेवण तिथे तर काही जेवलं नाही कारण वेळ नव्हता थांबायला. त्याच्यानंतर रात्री मैत्रिणीकडे पण गेलो तेव्हा तिथे मग राईस घेतला, आणि कोबीची भाजी होती घरगुती आपण करतो तसं, तिच्याकडे पण तसंच पनीरची भाजी, डाळ फ्राय, राईस, पुरी वगैरे ते सगळं होतं. पण मग मी तिथे कोबीची भाजी बऱ्यापैकी घेतली आणि थोडा राईस, असं मग मी ते सगळं मॅनेज केलं असं. तर त्याच्यामुळे मला ते थकायलाही नाही झालं, आणि प्रवास छान ट्रेननेच गेलो होतो. म्हटलं तुम्हाला तसं की फर्स्ट क्लासचंच तिकीट काढलं होतं, आपली नॉर्मलच ट्रेन होती, AC ट्रेन काही नाही मिळाली, पण तोही प्रवास व्यवस्थित झाला. त्याच्यानंतर संध्याकाळी चेंबूर आणि गोरेगावला तर आम्ही कारनेच गेलो. जाताना बऱ्यापैकी लेट झाला कारण ते ॲड्रेस शोधायचा होता हॉलचा, आणि येताना पाऊस, त्यामुळे ट्रॅफिक असं सगळं. पण मग त्यामुळे मैत्रिणीकडे जिथे वास्तुशांती होती तिकडे अर्थातच जरा उशिरा पोचलो, पण बाकीच्या मैत्रिणी थांबून राहिल्या होत्या विचार्या आमच्यासाठी, कारण वर्किंग होत्या काही, त्याच्यात मुलं होती लहान ज्यांची की दुसऱ्या दिवशी शाळा होती, पण ठीक आहे थांबून राहिल्या त्या. आणि मुख्य मला कॉम्प्लिमेंट अशी मिळाली की मी मैत्रिणींना संध्याकाळी जेव्हा भेटली तेव्हा त्या, अगो यार काय मस्त दिसते, ग्लो बघ किती आहे चेहऱ्यावर, हा. त्यामुळे जे मी घरी आल्यावर पण थकवा नव्हता जाणवत ना, त्याचं मेन कारण ते होतं की हा इतकी छान कॉम्प्लिमेंट मिळाली. तर खरं मी आता म्हटलं तुम्हाला तसं की मी बऱ्यापैकी आता स्किन केअर करते. आधी काहीच करायची नाही मी, एक तर वेळ नसायचा म्हणा, किंवा
आळस असेल म्हणा किंवा तेवढं नॉलेज नव्हतं म्हणा, सगळ्याच गोष्टी. तर आता मी खूप स्किन केअर करते आणि तो ग्लो कशामुळे होता ना ते दाखवते मी तुम्हाला. 1 मिनिट. हे बघा, हे सगळं माझं काय म्हणतात स्किन केअर आणि ग्लोचं रिझन आहे. चला आता जरा त्याच्याबद्दल विस्तृतपणे सांगते तुम्हाला. हे हुडा ब्युटीचं तेजूने पाठवलेलं ग्लो विश आणि मी ते ॲज अ हायलायटर म्हणूनच वापरते. खूप छान दिसतं. आणि मी मागच्या एखाद्या व्हिडिओत बोलली असेल मी की आता तेजूने जे प्रॉडक्ट पाठवले त्याची मी अगदी व्यवस्थित ते वापरते. त्यामुळे मलाही स्वतःला खूप छान वाटतंय चेहऱ्यामध्ये. आणि या ज्या आता बाटल्या दाखवल्या याच्यात मी हे केलं काय, काकडीचा रस काढला आहे, त्याच्यानंतर ॲलोवेरा, त्याच्यानंतर हे तुम्हाला आधी दाखवून झालंच आहे, कडुलिंबाचं पाणी आणि गुलाबजल, त्याच्यानंतर कपाट उघडे लक्ष नाही माझं, बंद करते म्हणजे कपाटातला आतला सगळा पसारा दिसायला. आणि हे टोमॅटोचा रस आहे हा. तर काय करायचं माहिती आहे, टोमॅटोच्या रसाच्या बाबतीत सांगते मी की काळजी अशी घ्यायची की आपण टोमॅटो कसं घरात स्वयंपाकाच्या वेळेसच वापरतो, पण तेव्हाच म्हणजे कांद्याची सुरी असेल, ती मिरची कोथिंबीरीची सुरी असेल, तर ते लक्षात ठेवायचं की जेव्हा टोमॅटो कट करायचा आहे तेव्हा स्वच्छ सुरी धुवायची आणि जे पण भांडं घेणार आपण कट करायला ठेवायला किंवा चॉपिंग बोर्ड तो परत स्वच्छ धुवून घ्यायचा किंवा मग आधीच टोमॅटो चिरून साईडला ठेवायचा. कारण कसं मिरची किंवा काही आपण चिरलेलं आहे तर त्याचं ते टोमॅटोला लागता कामा नये. आणि मी टोमॅटोच्या बिया काढूनच वापरते. टोमॅटो म्हणताना जेव्हा बिया काढतो ना तेव्हा तो रस पण त्याचा निघतो, तर ते वाटीत मी सगळं व्यवस्थित कलेक्ट करते आणि मग नंतर गाळून ठेवते. आणि आपल्याला आपली स्किनची काळजी घ्यायची आणि काय स्वस्तात मस्त उपाय होत आहेत त्याच्यासाठी आपण आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे, थोडंसं दिमाग चलाना पडता है. तर ते सगळं मी अगदी आता आवर्जून करत असते कारण मला रिझल्ट पण खूप छान येत आहेत. तर फक्त ना पार्लरमध्ये जाऊन मी तर म्हणते हां चला जावं नाही असं नाही, पण ब्लॅक हेड व्हाईट हेड्स काढण्यासाठी फार उपयोगाचे असतात. पण बाकी नुसतंच एकदा पार्लरमध्ये गेलोय म्हणून किंवा घरी पण एकदा स्किन केअर केलंय म्हणून झालं असं नाही. तर त्यासाठी मी हे आता हे सगळे जे स्प्रे बॉटल्स पण मागवल्या त्याच्यासाठी चांगल्या. आणि आपण केलेलं असलं ना, घरात करून ठेवलेलं असलं ना की आपल्याला आठवण राहतं की नाही अरे मी केलेलं आहे ते, माझ्यासाठी एवढी मेहनत केली आहे तर ते मी वापरलं पाहिजे. आणि विनाकारण तो टी व्ही बघ फोन बघ मध्ये वेळ नाही घालवायचा. तर आपल्यासाठी वेळ काढून हे केलंच पाहिजे. आणि खरंच त्याचा फायदा होतो मला की जसं मी आता तुम्हाला पण माझ्या चेहऱ्यामधला फरक कदाचित जाणवत असेल की आधीचा चेहऱ्यातला फरक आणि आत्ताचा. आताही मी मगाशी टोमॅटोचा रस लावून ठेवला होता. तर ही सगळी अशी मेहनत घ्यायला लागते आपल्यासाठी. आणि मग दिवसातून करत राहायचं काय काय. आणि थंड असं ते झालेलं असतं ना मस्त फ्रीजमध्ये ठेवून की इतकं छान वाटतं ना अप्लाय केला की. आणि आयपॅड पण करून ठेवले की अगदी लगेच काय म्हणतात ना क्षणार्धात थकवा निघून जातो आणि परत स्किनला त्याचा चांगला फायदाही झाला की कोणी आपल्याला अशा कॉम्प्लिमेंट दिल्या की आपण खुश. आणि जेव्हा आपण हे लावणार ना स्किन केअरचे प्रॉडक्ट किंवा हे स्प्रे पण, तर मी ते लावलं आधी की असं अप्पर डायरेक्शनमध्ये हलक्या हाताने मसाज करते, इकडे पण वरती फोरहेडला पण असा सगळ्याच बाबतीत, त्याच्यानंतर गळ्याकडे असं अप्पर डायरेक्शनने करते मसाज. त्यामुळे आपण आपल्या हाताने केलेलं आणि म्हणतात पण ना की आपल्या हाताने कुठली गोष्ट केली की जास्त फायदेशीर होते, कारण आपण त्याच्याने अगदी आपलं तन मन धन सगळंच लावलेलं असतं म्हणताना. तर ते जास्त इफेक्टिव्ह होतं. आणि जेव्हा जेव्हा लावतो करतो तेव्हा हलक्या हलक्या हाताने जसं मसाज करतो ना तर मग तोही फायदा होतो की ब्लड सर्क्युलेशन छान होतं. आणि हे सगळं सांगण्याचा उद्देश मला कॉम्प्लिमेंट मिळाली ना म्हणून ये मेरा ज्ञान बांट रही हूँ. पण नक्कीच मी त्याचा फायदा करून घेते, तर तुम्ही पण करून घ्या. आणि हे जे हुडा ब्युटीचं आहे ना त्याच्यावर त्यांनी पाठी काहीतरी लिहिलं प्रेस पावडर, पण मी ते काय पूर्ण चेहऱ्याला तर नाहीच लावत आणि मी जस्ट ते हायलाईट करते. आणि मी ना व्हिडिओ एडिट करत होती ना तर त्याच्यातनं मला सुद्धा माझा चेहरा खूप छान वाटला. त्यामुळे मी अजून खुश झाली. तर हा सगळा असा माझा बाजार.
आणि तेच मी म्हणत होती की पूर्वी मला वेळ नाही काढायची मी किंवा काय, पण आता कटाक्षाने की मला त्याचं काय म्हणतात नॉलेज पण आलेलं आहे बऱ्यापैकी, त्याच्यानंतर त्याचे बेनिफिटसुद्धा कळले आहेत, माझ्याकडे आता बऱ्यापैकी वेळ आहे आणि या गोष्टी मला आवडत आहेत, त्यामुळे मी करते. तर तुम्ही पण नक्की हे असं करा आणि काय म्हणतात ना सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींकडून छान कॉम्प्लिमेंट घ्या. चला बाय, आता इथेच थांबते, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसं जगा. बाय.